शेतकरी बांधवांनो, राम राम. शेती ज्ञानसागर या आपल्या हक्काच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आज एक अतिशय आनंदाची आणि आमच्या जिव्हाळ्याची अशी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती बातमी आहे घरकुल योजनेच्या रखडलेल्या हप्त्यांबद्दल. अनेक महिने किंबहुना अनेक दिवस ज्या क्षणाची आपण सगळेच वाट पाहत होतो, ती आनंदाची बातमी अखेर समोर आली आहे. आणि आज ह्याच विषयावर कोणतीही गुंतागुंत न ठेवता अगदी आपल्या सोप्या भाषेत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आता साहजिकच आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की घरकुलचे हप्ते नेमके का रखडले, आणि आपली ही चिंता अगदी रास्त आहे बरं का. विचार करा, आपण मोठ्या आशेने घराचा पाया खणला, विटांच्या भिंती उभ्या केल्या, पण अचानक शासनाकडून पुढचे पैसे यायचे थांबले. अर्धवट बांधलेलं घर आणि डोक्यावर येणारा पावसाळा किंवा कडक उन्हाळा, ही अडचण आपल्या गावोगावी अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवली आहे. स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणं आणि ते फक्त पैशाअभावी असं अर्धवट राहणं, याचा त्रास किती मोठा असतो हे अगदी जवळून समजण्यासारखं आहे. चला तर मग बघूया विभाग 1, ज्यामध्ये आपण आजचा विषय आणि चॅनलची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. पुढे वळूया विभाग 2 कडे. इथे आपण घरकुल योजनेची थोडक्यात आणि सोपी माहिती घेऊया. आता या नव्या आणि आनंदाच्या बातमीकडे वळण्यापूर्वी आपण थोडी जुनी पार्श्वभूमी समजून घेऊया. शेती ज्ञानसागरचा नेहमी हाच प्रामाणिक प्रयत्न असतो की 100% खरी आणि अगदी सोपी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी. तर मंडळी, या घरकुल योजनेचा मुख्य उद्देश आहे सर्वांसाठी हक्काचे घर. ग्रामीण भागातील आपल्या प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर पक्के छप्पर असावे, हे यामागचे मुख्य ध्येय आहे. जेव्हा या योजनेत लाभार्थ्यांची निवड झाली तेव्हा त्यांना पहिला हप्ता मिळाला. त्या पैशातून अतिशय उत्साहाने घराचा पायाही भरला गेला. पण त्यानंतर गाडी मध्येच कुठेतरी अडकली. पुढचे हप्ते वेळेवर आलेच नाहीत आणि एका चांगल्या स्वप्नाला अचानक ब्रेक लागला. आता पाहूया विभाग 3, रखडलेले हप्ते आणि त्यामुळे निर्माण झालेली अडचण. घराचं काम मध्येच थांबल्यावर काय होतं हे फक्त तोच सांगू शकतो ज्याचं घर कित्येक महिने उघड्यावर आहे. नेमकं काय घडलं ते आता आपण थोडक्यात पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे पहिला हप्ता तर खात्यात जमा झाला आणि काम जोमात सुरू झालं. दुसरी गोष्ट, त्यानंतर दुसरा आणि तिसरा हप्ता न आल्यामुळे बांधकाम पूर्णपणे रखडले. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशांची चिंता. उसने पैसे घेऊन, व्याजाने पैसे काढून किंवा कुठून तरी कर्ज काढून घर पूर्ण करावं का, अशी पैशांची चिंता प्रत्येक लाभार्थ्याला सतावू लागली. घरकुल मंजूर होऊनही त्याचा पूर्ण फायदा न मिळणे ही खरंच गावोगावी एक मोठी डोकेदुखी बनली होती. यानंतर वळूया विभाग 4 कडे, जिथे आपण या नवीन निधीची सविस्तर माहिती घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, आता मुळीच काळजी करण्याचं कारण नाही, कारण याच रखडलेल्या हप्त्यांसाठी शासनाने आता एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग मोकळा केला आहे. या संदर्भात नुकताच एक GR म्हणजेच शासन निर्णय काढला गेला आहे. आता हा GR म्हणजे काय हे आपल्या शेतीच्या भाषेत थोडक्यात समजून घेऊया. जसा आपल्या शेतीचा 7/12 उतारा असतो, जो मालकीचा आणि हक्काचा पक्का पुरावा असतो, तसाच शासनाचा GR असतो. एकदा का GR कागदावर छापून निघाला की तो शासनाचा निर्णय पक्का झाला, तो अंतिम असतो. हा GR म्हणजे तोच 7/12 समजा, जो ठामपणे सांगतो की आता आपल्या हक्काचे पैसे नक्की मिळणार आहेत. आणि या पक्क्या निर्णयानुसार शासनाने किती निधी मंजूर केला आहे माहितीये? हा आकडा ऐकून तुम्हाला नक्कीच मोठा आनंद होईल. हा निधी आहे तब्बल 10,000 कोटी रुपये. होय, अगदी बरोबर ऐकलत. 10,000 कोटी रुपयांचा एवढा प्रचंड मोठा निधी शासनाने फक्त आणि फक्त याच रखडलेल्या घरकुलांसाठी मंजूर केला आहे. आता हा 10,000 कोटींचा मोठा निधी नेमका कसा उभा राहिला, त्याची विभागणी आपण शांतपणे समजून घेऊया. या एकूण निधीमध्ये 60% वाटा म्हणजेच 6,000 कोटी रुपये हे केंद्र शासनाकडून दिले जाणार आहेत, आणि उरलेले 40% म्हणजे 4,000 कोटी रुपये हे आपले राज्य शासन देणार आहे. दोन्ही सरकारांनी मिळून हा 10,000 कोटींचा एवढा मोठा निधी तयार केला आहे. यात कोणतंही राजकारण नाही, फक्त एकच सरळ उद्देश आहे, तो म्हणजे आपल्या बांधवांचे थांबलेले घर पूर्ण व्हावे. आता वळूया विभाग 5 कडे. यातून शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष फायदा काय होणार आहे ते पाहूया. आता साहजिकच प्रश्न पडू शकतो की हा निधी तर शासनाचा आहे, आकडाही खूप मोठा आहे, पण त्याचा सर्वसामान्यांना किंवा आपल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा कसा होणार? तर हा जो निधी मंजूर झालाय तो लाभार्थ्यांना DBTद्वारे मिळणार आहे. आता हे DBT म्हणजे काय? इंग्रजीत याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतात, म्हणजे थेट बँक हस्तांतरण. आता हे नेमकं कसं काम करतं हे एका सोप्या उदाहरणाने पाहूया. समजा आपण शेतात ठिबक सिंचन बसवले आहे. ठिबकची नळी विहिरीचं पाणी थेट पिकाच्या मुळाशी पोहोचवते. वाटेत पाण्याचा एक थेंबही वाया जात नाही, बरोबर? अगदी तसंच हे DBT काम करतं. शासनाचे पैसे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट बँक खात्यात जमा होतात. मध्ये कोणीही एजंट नाही की कुणाला काहीही द्यायची गरज नाही. पैसे थेट पिकाच्या मुळाशी म्हणजेच थेट आपल्या बँक खात्यात.
याचाच अर्थ असा की जे चित्र आपण पहिल्यांदा पाहिलं होतं ते आता कायमचे बदलणार आहे. एका बाजूला रखडलेलं बांधकाम आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण झालेले घर, असा हा सुखाचा प्रवास आता लवकरच सुरू होईल. हा मंजूर झालेला निधी विविध योजनांसाठी वापरला जाणार आहे. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण समाविष्ट आहे. तसेच प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान आणि राज्याच्या इतर विविध घरकुल योजनांचाही यात समावेश आहे. त्यामुळे ज्यांचे घराचे काम फक्त पैशाअभावी थांबले होते, ते काम आता टप्प्याटप्प्याने वितरित होणाऱ्या पैशांमुळे पुन्हा वेगाने सुरू होईल आणि आपलं पक्के घर लवकरच उभं राहील. आता पाहूया विभाग 6. लाभार्थ्यांनी आता नेमकं काय करावे? निधी तर मंजूर झाला आहे आणि पैसे टप्प्याटप्प्याने वाटले जाणार आहेत. ही तर झाली शासनाची बाजू. पण हे पैसे विना अडथळा मिळवण्यासाठी आपण स्वतः काय पावलं उचलली पाहिजेत? लाभार्थ्यांनी आता अत्यंत महत्त्वाच्या या 3 गोष्टी त्वरित करायच्या आहेत. त्या अगदी नीट लक्ष देऊ नये का? पहिली गोष्ट, आपलं बँक खाते तपासा. ज्या खात्याची माहिती योजनेचा फॉर्म भरताना सुरुवातीला दिली होती, ते खाते अजूनही चालू आहे ना, हे बँकेत येऊन नक्की तपासा. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची खात्री करा. कारण मगाशी आपण ठिबक सिंचनाचं उदाहरण पाहिलं तसं डीबीटी सारख्या थेट पद्धतीने पैसे येण्यासाठी आधार कार्ड बँकेशी जोडलेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, बाकीच्या सर्व कागदपत्रे अपडेट ठेवा. जर ग्रामपंचायतीमध्ये काही कागदपत्रे द्यायचे राहिले असतील तर ते लवकरात लवकर जमा करा, म्हणजे जेव्हा पैसे वाटप सुरू होईल तेव्हा खात्यात पैसे येताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. शेतकरी बांधवांनो, ही खरंच एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. अपूर्ण घरे आता पूर्ण होणार, हे फक्त एक वाक्य नाही, तर हे पूर्ण होणाऱ्या एका सुंदर स्वप्नाचं चित्र आहे. अनेक कुटुंबांनी जेवढी वाट पाहिली, पैशांअभावी जेवढा त्रास सहन केला, तो आता खऱ्या अर्थाने लवकरच संपणार आहे. प्रत्येक कुटुंबाला लवकरच स्वतःच्या हक्काच्या पक्क्या घरात सुखाने राहता येईल. जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. घरकुल योजनेचा नक्की कोणता हप्ता बाकी आहे, दुसरा की तिसरा? हे खाली कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. गावातील इतर लाभार्थ्यांपर्यंत ज्यांचे घरांचे काम थांबले आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही आनंदाची बातमी वेळेवर मिळेल. आणि हो, अशाच सोप्या आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.